नमस्कार. माझ्या सर्व श्रोत्यांना शुभ सकाळ. मी ज्योतिष योगेश प्रभाकर वनगे श्रीरात्री ज्योतिष केंद्रातून आज आपल्याशी संवाद साधत आहे. आज आपण बघणार आहोत दैनिक पंचांग, दैनिक राशी भविष्य, तेही प्रत्येक राशीच्या महाउपायासह आणि आजचे दिवसातील शुभ आणि अशुभ मुहूर्त. त्याचबरोबर आपण महाउपाय जो व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत तो आहे 7:30 किंवा शनी दोषाचं निवारण करण्यासाठी असा एक महाउपाय आज आपण बघणार आहोत व्हिडिओच्या शेवटी. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा. तर आजचं आपण दैनिक पंचांग बघूया. आज दैनिक पंचांग श्री शालिवाहन शके 1948 पराभव नाम संवत्सर उत्तरायण चालू असून वसंत ऋतू चैत्र शुक्ल पक्ष चालू आहे. आजची तिथी तृतीया असून आजचे नक्षत्र हे अश्विनी आहे. आजचा युग ऐंद्र असून आजचे करण दिवाकरण तैतील व रात्रोकरण गर हे आहे. आज चंद्र मेष राशीत असून आज सूर्य रवी हा मीन राशीमध्ये आहे. तर आजच्या दिवसाचे मुख्य खगोलीय किंवा ज्योतिषशास्त्रीय घटना काय आहे, तर आज रवी सूर्याचं भ्रमण हे मीन राशीत असून ते उत्तरायणात आहे. हा काळ आत्मचिंतन आणि नवीन योजनासाठी मानसिक तयारीसाठी महत्वाचा काळ मानला जातो. त्याचबरोबर शनी आणि रवी युतीचा प्रभाव आजच्या दिवशी तुम्हाला दिसणार आहे. तो म्हणजे कसा की शनिवारी सूर्य आणि शनीचा प्रभाव असल्याने कामात शिस्त आणि संयम पाळावा लागेल. कष्टाचे फळ विलंबाने का होईना पण निश्चित मिळणार आहे. त्याचबरोबर आजच्या दिवसाचा जो बुध आहे, हा बुध कुंभ राशीत असल्याने संवाद स्पष्ट राहील. मात्र तांत्रिक कामांमध्ये जर सावधगिरी बाळगावी निश्चित लागणार आहे. तर चला बघूया 12 राशींचं भविष्य. सुरुवात करूया मेष राशीपासून. तर काय म्हणते मेष राशी आजच्या दिवसासाठी, तर तुमचा राशीस्वामी मंगळ तुम्हाला कामामध्ये कमालीचा वेग प्राप्त करून देणार आहे. तर त्या वेगाचा फायदा घेऊन आज जास्तीत जास्त तुम्हाला जेवढी कामं करता येईल त्या कामांमध्ये निश्चित प्रयत्न करा. आज तुम्हाला जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील, काही रखडलेली कामे मार्गी लागतील. त्याचबरोबर आज तुमच्या राशीमध्ये आरोग्याची सुधारणा होणार आहे. तर तुमच्यासाठी उपाय एकच आहे की आज हनुमान चालिसेचं पठण करावं. त्याचबरोबर आपण चालूया पुढची बघूया वृषभ रास. तर वृषभ रास काय म्हणते, तर शुक्राच्या प्रभावामुळे सुखसुविधांमध्ये आज तुमच्या वाढ होणार आहे. जी तुमची लॅविश लाईफ आहे त्याच्यामध्ये थोडासा वाढ होणार आहे. त्याचबरोबर व्यवसायात नवीन संधीची तुम्हाला काही ना काहीतरी संधी प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर थोडं खर्चावर नियंत्रण ठेवणं देखील तुमच्या राशीला आज गरजेचं आहे. जोडीदाराशी असलेले जे मतभेद आहे ते आज मिटण्याचा दिवस आहे. तर आज तुमच्यासाठी खूप छान असा दिवस आहे. तुमच्यासाठी उपाय एकच आहे, देवी श्री महालक्ष्मीला पांढरे फुल अर्पण करायचे आहे. त्याने तुम्हाला आजच्या दिवसासाठी फायदा होणार आहे. तिसरी रास आपण बघूया मिथुन राशी. तर मिथुन रास काय म्हणते, तर मिथुन रास बुध कुंभ राशीत असल्याने तुमच्या बौद्धिक क्षमतेचे आज 4 चौघांमध्ये, वरिष्ठांमध्ये, तुमच्या घरामध्ये कौतुक होणार आहे. त्याचबरोबर परदेशाशी संबंधित काही कामं असतील त्यामध्ये तुम्हाला काही ना काही प्रकारची प्रगती साध्य होणार आहे. तुम्हाला भावंडांकडून कुठल्या तरी प्रकारचं एक सहकार्य लाभणार आहे. काही कामांमध्ये तुमची काही अडकलेली कामं असतील त्यामध्ये तुम्हाला त्यांचं सहकार्य निश्चित लाभणार आहे. तुमच्यासाठी उपाय एकच आहे की पक्ष्यांना आज तुम्ही दाणे टाका किंवा पक्ष्यांना काही ना काहीतरी खाऊ घाला. कर्क राशीचा विचार केला तर नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला आज मोठे फेरबदल बघायला मिळणार आहे. आज कदाचित तुमच्या नोकरीमध्ये बदल होण्याचा देखील दिवस आहे. आज तुमच्या वरिष्ठांचा दबाव तुमच्यावर वाढू शकतो. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून ऑफिसमध्ये जिथे काम करता तिथे लक्ष थोडं ठेवा. मात्र तुमची निष्ठा तुम्हाला या दबावापासून वाचवून तुम्हाला यश प्राप्त करून देणारे आहे. त्याचबरोबर घरातील मोठ्यांचा काही बाबतींमध्ये तुम्ही सल्ला घ्या. तर काही गुंतवणूक करणार असाल, काही विवाहाचे निर्णय घेणार असाल तर त्या पद्धतीने तुम्ही मोठ्यांचा आज सल्ला निश्चित घ्या. तुमच्यासाठी उपाय एकच आहे, भगवान शिवशंकराच्या पिंडीवर आज अभिषेक करावा. तर सिंह राशीचा जर विचार केला तर सिंह राशीला काय म्हणते सिंह रास, तर तुमचा स्वामी सूर्य आज मीन राशीत असल्याने कामात थोडासा संथपणा तुम्हाला जाणवणार आहे. सरकारी कामात अडथळे येण्याची शक्यता आजच्या दिवशी दिसत आहे. मुलांच्या आरोग्याची मात्र तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागणार आहे. तुमच्यासाठी उपाय एकच आहे की सूर्याला तुम्ही आज अर्घ्य द्यावे. त्याने तुम्हाला आज खूप फायदा होणार आहे. कन्या राशीचा विचार केला तर बुध शनीच्या अनुकूलतेमुळे तांत्रिक आणि गणिती कामांमध्ये यश असं तुम्हाला प्राप्त होणार आहे. आज जमिनीचे व्यवहार करताना मात्र थोडंसं सावध राहायचं आहे. कौटुंबिक वातावरण मात्र आज तुमचं खूप आनंदी असणार आहे आणि त्या आनंदी असलेल्या वातावरणाचा आज फायदा घेऊन तुमचा दिवस प्रसन्न करून घ्या. तर आज तुमच्यासाठी उपाय एकच आहे की गरिबांना अन्नदान करा. त्यामुळे त्यांचंही मन आणि चित्त आणि पूर्ण शरीर हे प्रसन्न राहील. तर आज अन्नदान निश्चित करा. तूळ राशीचा विचार केला तर सामाजिक प्रतिष्ठा आज तुमची वाढणार आहे. त्याचबरोबर नवीन भागीदारीसाठी तुमच्या राशीला आज उत्तम असा दिवस आहे. तर
कायदेशीर बाबींमध्ये मात्र तुम्ही थोडा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. तिथे थोडीशी तुमची फसवणूक होऊ शकते. तर बाकी सगळा दिवस तुमच्यासाठी उत्तम असा आहे. तुमच्यासाठी उपाय एकच आहे की आज तुमच्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे, तिला नमस्कार करायचा आहे, नमन करायचं आहे, तिचं चिंतन करायचं आहे. जपल्याचं तुम्ही जप केला तरी उत्तम आहे. तर आज वृश्चिक रास काय म्हणते, तर वृश्चिक रास आज शत्रूंवर मात करणारा आज तुमच्यासाठी दिवस आहे. नोकरीत बदलीचे योग दिसतात आहेत तुमच्या राशीला. काही जुने कर्ज असतील तर ते फेडण्यासाठी आज तुमचा कल राहणार आहे. लोकांची देणी देण्याचा आज तुमचा कल असणार आहे आणि तो उत्तम असा तुम्हाला ठरणार आहे. आरोग्यासाठी मात्र तुमच्यासाठी एकच गोष्ट आहे की व्यायाम सुरू करा. कारण व्यायाम सुरू केला तर तुम्हाला येणाऱ्या पुढच्या ऋतूमध्ये तुमचं शरीर हे सुदृढ असणार आहे. तर तुमच्यासाठी उपाय एकच आहे की देवाला लाल फुल अर्पण करा, गणपतीला लाल फुल अर्पण करा. धनु राशीचा विचार केला तर गुरुच्या शुभदृष्टीमुळे आज तुमचा भाग्योदय होणार आहे. त्याचबरोबर आज तुम्हाला धार्मिक प्रवासाचे योग देखील येत आहेत. तर कुठल्या ना कुठल्या आध्यात्मिक व्यक्तीला, कुठल्या ना कुठल्या धार्मिक ठिकाणी तुम्ही जाऊन आज येथे भेटू शकता. विद्यार्थ्यांना आज परीक्षेमध्ये उत्तम असं यश प्राप्त करण्याचा दिवस आहे. त्याचबरोबर आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सुद्धा तुमच्या राशीच्या लोकांना आज मदत प्राप्त होणार आहे. तर आज आपली आर्थिक स्थिती ही सुधारून घ्या. आज तुमच्यासाठी उपाय आहे की केळीच्या झाडाची पूजा करावी किंवा कोणत्याही गरिबांना केळीचं दान करावं. त्याने तुमच्या राशीला आजचा दिवस उत्तम असा जाईल. मकर राशीचा विचार केला तर शनीचा प्रभाव तुमच्या राशीवर आज आहे. त्याचबरोबर त्यामुळे आज तुम्हाला कष्टाशिवाय पर्याय नाहीये. तर जे काही करायचं ते कष्ट करून आज तुम्हाला मिळणार आहे. घरातील सुशोभीकरणावर आज तुमच्याकडनं थोडाफार का होईना खर्च होणार आहे आणि खर्च होणार आहे. पण घाईघाईने कोणतेही तुम्ही आज आर्थिक निर्णय घेऊ नका, एवढी मात्र तुम्ही आजच्या दिवशी काळजी घ्या. आज तुमच्यासाठी उपाय एकच आहे की पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही आज दिवा लावायचा आहे. त्याने आजचा दिवस तुमचा शुभ जाईल. कुंभ राशीचा विचार केला तर तुमच्याच राशीत आज बुध असल्याने तुमच्या बोलण्याची पद्धत इतरांना आकर्षित करणारी आहे. त्याचबरोबर नवीन तंत्रज्ञान शिकण्याची संधी आज तुम्हाला मिळणार आहे. आज तुमचा आत्मविश्वास हा अतिशय दांडगा असा असणार आहे. तुमचा उपाय एकच असणार आहे की शनी स्तोत्राचं आज तुम्ही पठण केलं किंवा शनी महाराजांचं काही ना काहीतरी उपासना केली तर आज तुम्हाला उत्तम असा दिवस जाणार आहे. मीन राशीचा विचार केला तर रवी शनी अंशात्मक योग तुमच्या राशीवर प्रभाव पाडत आहे. डोळ्यांचे विकार थोडे जाणवू शकतात, तर त्याकडे लक्ष द्या. आत्मविश्वासाने घेतले निर्णय तुम्ही आज तुमचे योग्य असे ठरणार आहेत. त्यामुळे जो काही निर्णय घ्याल तो आत्मविश्वासाने घ्या, तो तुम्हाला खूप फायदेशीर असा ठरणार आहे. तुमच्यासाठी उपाय एकच आहे, श्री महाविष्णूंचा विष्णू सहस्रनामाचा आज जप करायचा आहे किंवा पठण करायचं. ज्यांना पठण येत नसेल त्यांनी इतर कुठल्या युट्यूब किंवा इतर साधनांमध्ये किमान श्रवण तरी करायचं आहे. आजचा आपण मुहूर्त, आता ही झाली 12 राशींचं भविष्य. तर आता आपण बघूया मुहूर्ताकडे जाऊया. तर आजचा राहू काळ किती आहे, 9:25 ते 10:55. या वेळेमध्ये शुभ कर्म करणं टाळावीत. अभिजित मुहूर्त आहे दुपारी 12:02 ते 12:50. या वेळेत शुभ मुहूर्त असल्याने इथे शुभ कर्म करावीत. आजचा विशेष उपाय जो मी सगळ्यांना व्हिडिओच्या आधीच सांगितलं होतं की आज आपण शनी महाराजांच्या साडेसातीसाठी एक विशेष उपाय बघणार आहोत. तर तो काय आहे, आज शनिवार असल्याने श्री मारुती रायास शेंदूर आणि तीळ अर्पण करा. त्याचबरोबर संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने साडेसाती किंवा ज्यांची शनीची महादशा, अंतर्दशा किंवा काही आपल्या पत्रिकेमध्ये शनीची स्थिती थोडी खराब अवस्थेमध्ये असेल तर शनी दोषाची तीव्रता कमी होईल आणि याने तुम्हाला लाभ असा प्राप्त होईल. तर आता हे आपलं झालं दैनिक पंचांग, दैनिक राशी भविष्य 12 राशींचं मुहूर्त आणि आजचा महा उपाय. तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही माहिती हवी असेल, आवश्यक असेल तर निश्चित आम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाका. आम्ही त्याबद्दल नवीन व्हिडिओ निश्चित तयार करू. त्याचबरोबर तुम्ही म्हणाल की तुमच्या आयुष्यामध्ये काही समस्या असतील, जसं की विवाह होत नाहीये, संतती होत नाहीये, शिक्षणात काही अडचणी, वैवाहिक काही अडचणी येत आहेत, मुलांमध्ये कोणत्या साईडला त्यांनी शिक्षण घ्यावं हे तुम्हाला कळत नाही, त्यांचा कल निश्चित समजत नाहीये. त्याचबरोबर जर विचार केला तर नवीन काही वास्तू घ्यायची किंवा जी घेतलेली वास्तू आहे त्या वास्तूमध्ये तुम्हाला काही अडचणी वाटत आहेत, काही दिशांमध्ये तुम्हाला बदल करावेसे वाटतात किंवा घेताना असं वाटतं की चुकीची आपण वास्तू घेतली गेलेली आहे किंवा ती वास्तू घेतल्यापासून उत्कर्षच होत नाहीये असं काही वाटत असेल तरीही आम्हाला संपर्क साधा. त्यावर न्यूमरोलॉजीच्या संदर्भात आपण विचार केला तर कोणा नवीन मोबाईल नंबर घ्यायचा असेल, वाहन घेतला असेल, त्याचा काहीतरी नंबर तुम्हाला आवश्यक असेल, अगदी आजकाल लोक सेव्हिंग अकाउंट नंबर, डीमॅट अकाउंट नंबर पण येतात. तुमचा नवीन फ्लॅट घ्यायचा असेल तर तो सुद्धा कोणता नंबरचा फ्लॅट, कोणत्या फ्लोअरचा फ्लॅट तुम्हाला शुभ आहे
हे सुद्धा आम्ही तुम्हाला आम्ही आमच्याकडनं मार्गदर्शन निश्चित देऊ. आमचं जे श्री यात्रा ज्योतिष कार्यालय आहे तिथे तुम्हाला हा खाली नंबर दिसतोय, त्या नंबरवर तुम्ही आम्हाला संपर्क साधा. मी स्वतः ज्योतिष योगेश प्रभाकर आपल्याला निश्चित मार्गदर्शन असं करेल आणि आपल्याला आपल्या समस्यांमधून बाहेर येण्यासाठी निश्चित मदत करेल. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.